तर अशीच एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे ती म्हणजे शाळकरी मुलांना मुख्याध्यापकांनी बेदम मारहाण केलेली आहे। अंगावर वळ उठेपर्यंत ही मारहाण करण्यात आली। मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ येथे ही घटना घडली आहे। शारदा सिद्धनाथ विद्या मंदिर मधील हा धक्कादायक प्रकार आहे। सुभाष मोटे असं मारकुटा मुख्याध्यापकाचं नाव आहे आणि विवेकानंद व जिजाऊंच्या प्रतिमेवरील हार पाडल्याने ही मारहाण झालेली आहे। कातडी पट्ट्याने मुख्याध्यापकाने मारहाण केलेली आहे। यामुळे संतप्त पालकांनी शाळेलाच कुलूप ठोकले आहे। अक्षरशः अंगावर वळ येईपर्यंत या मुख्याध्यापकाने मुलांना मारहाण केलेली आहे। शाळेवरील कारवाई टाळण्यासाठी मारले असं मुख्याध्यापकांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी रवी लवेकर यांच्यासह। रवी, काय सांगाल, हा सगळा काय प्रकार आहे? उच्चाली बरोबर आहे। मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ येथील घटना आहे। शारदा सिद्धनाथ विद्या मंदिर मध्ये स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी करण्यात आली होती 12 तारखेला। त्यावेळेस फोटोचे नेहाण करताना विद्यार्थ्याच्या हातून तो फोटोतील हार खाली पडला होता। हार पडल्यानंतर तो हार विद्यार्थ्यांनी उचलून त्या फोटोला घातला। त्यानंतर मुख्याध्यापकांना वाटले की हा कुठेतरी अपमान झालेला आहे संघाचा, त्यामुळे त्या विद्यार्थ्याला तुफानाची मारहाण करण्यात आली व नुमतूस तर त्या दोन्ही विद्यार्थ्याला पट्ट्यानं मारलं होतं। मात्र घरी सांगू नये म्हणून ते विद्यार्थ्यांना सायकलवर पडल्याचं कारण विद्यार्थ्याला सांगण्यात आलं होतं। नक्कीच। आणि या मुख्याध्यापकावर आता काही कारवाई झाली आहे का? कारण पालक मात्र झालेले आहेत। पालक मात्र संतप्त झाले। अजूनही कुठलीही कारवाई त्या मुख्याध्यापकावर झाली नाही। शाळेला मात्र पालकांनी सर्व कुलूप ठोकलेले आहे। पण अंगावर वळ उठेपर्यंत या विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली आहे, याची दखल कुणीच कशी घेतली नाही? आता एकूणच सर्व पालक शाळेपाशी जमलेले आहेत। आता लवकरच संस्थाचालक काही ना काहीतरी त्या मुख्याध्यापकावर कारवाई करतील असं पालकांना वाटतं। आणि ही घटना नेमकी कधी घडलेली आहे आणि हा प्रकार उघडकीस कसा आला? कारण विद्यार्थ्याने तर सायकलवरून पडल्याचं कारण दिलं। हा प्रकार 12 तारखेला विवेकानंदांच्या जयंती दिवशी घडला होता। मात्र 2-4 दिवस विद्यार्थी अगदी घाबरून घरामध्ये बसले होते। मात्र काल विद्यार्थ्यांच्या अंगावरती वळ दिसल्यानंतर पालकांच्या समोर हा प्रकार आल्यानंतर त्यांनी हा मुख्याध्यापकांना जाब विचारला होता। त्यावेळेस हा प्रकार सर्व समोर आलेला। नक्कीच तुमचं पालकांची काही बोलणं झालंय? पालक पुढे काही यावर तक्रार करणार आहेत मुख्याध्यापकांची? हो, नक्कीच। पालक आता सगळे संतप्त झालेले आहेत। शाळेसमोर सर्व पालक जमलेले आहेत। लवकरच त्या शिक्षकाविरोधात काहीतरी तक्रार दाखल होईल। आणि मुख्याध्यापकाकडून काय स्पष्टीकरण आलं या सगळ्या प्रकाराचं? मुख्याध्यापकांनी सांगितलं की माझ्यातून ही चूक झालेली आहे, मी एवढं मारहाण करायला नको होती तेवढी मी मारहाण केलेली आहे। त्याबद्दल मुख्याध्यापकांनी माफी देखील मागितली आहे पालकांची। नक्कीच। धन्यवाद रवी, तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर कशा प्रकारे या विद्यार्थ्याला बेदम अंगावर वळ उठेपर्यंत एका मुख्याध्यापकाने मारहाण केली, कारण काय तर फोटोचा हार खाली पडला। हा हार त्या विद्यार्थ्याने पुन्हा फोटोला घातला तरी सुद्धा या विद्यार्थ्याला अशा प्रकारे मारहाण करण्यात आली आहे। माझ्या मते असं की कार्यक्रम चालू असताना जर या फोटोचा अवमान कुणी केला तर डायरेक्ट आमच्या शाळेवर कारवाई होऊ शकते। विविध संघटना असतील किंवा काही सामाजिक लोक असतील किंवा काही पत्रकार लोकांनी जर हे चित्रण केलं असतं तर शाळा ही कार्यक्रम न घेता थोर नेत्यांचा अवमान करण्यासाठी कार्यक्रम घेत असते। असा ठपका म्हणून मी त्या विद्यार्थ्याला शासन दिलेलं आहे, शिक्षा केलेली। चुकून रागाच्या मध्ये मी विद्यार्थ्याला मारल्या, थोडं मार जास्त लागलेला आहे। तर एका छोट्याशा कारणामुळे विद्यार्थ्याला एवढी बेदम मारहाण करण्यात आली, हे कितपत योग्य आहे असा प्रश्न आता पालक विचारतायत। पालक हा सगळा प्रकार समजल्यानंतर खूप संतप्त झालेले आहेत आणि त्यामुळे आता शाळेला देखील कुलूप लावण्यात आले। 12 तारखेला ही घटना घडली आहे आणि आज हा प्रकार सगळा उघडकीस आलाय। विद्यार्थ्याला दमदाटी करून सायकलवरून पडलो असं कारण सांगण्यात आलेलं आहे, परंतु विद्यार्थी घाबरून 4 दिवस घरात बसला। त्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो उघडकीस आला। आता अशा मुख्याध्यापकावर काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण अशा प्रकारे क्रूर वागणूक त्याने शाळेतील मुलाला दिली आहे। कातडी पट्ट्याने त्याने मुलाच्या अंगावर वळ उठेपर्यंत त्याला मारलेला आहे। पाटकळ येथील शारदा सिद्धनाथ विद्या मंदिरातील हा सगळा धक्कादायक प्रकार आहे आणि सुभाष मोटे असं या मुख्याध्यापकाचं नाव आहे।